रामकृष्ण हरी. सविता माणिक बोडके माझं नाव आहे. डकंबे आमचं गाव आहे. तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. गेल्या वर्षी 1-1.5 वर्ष झालं तेव्हा आपण इथंच डोळे जेवण केलं होतं. आता तिला वासरी झाली. आज तिचं बारसं आहे. आज 12 दिवसाची झाली, तिचं आज बारसं आहे. तर मग त्या यांनी आज आम्ही परत बारशाचा कार्यक्रम करतो आहे. तर आता होमाची पूजा वगैरे झाली. आता याच्यानंतर प्रवचन राहील. चाललं गेल्या वर्षी जसं आपण सगळं केलं, जसं नियोजन होतं तसंच केलं आहे. आणि चल आता आमची मीरा झाली, आता 4 वर्षाची झाली. 4 वर्षामध्ये तिचं दुसरं येते. आणि पहिल्यांदा तर मुलगाच झाला. जेव्हा आपण डोळे जेवण केलं तेव्हा तर म्हणजे गोरच झाला आणि आता वासरी झाली. मग आम्ही तिचं आता बारसं करतो आहे. याच्या आधी आमच्या इथं 10 गोरे झाले, त्याच्यावर आता ही एक वासरी झाली. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आमचे गुरुजी आहे, हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळे करतो आहे. तेव्हा पण त्यांनीच आम्हाला सांगितलं तुम्ही करा, हे चांगलं असतं या गोष्टी. नाही तर यातलं आम्हाला काही ज्ञान नव्हतं. विनोदजी दिंडे म्हणून दिंडोरीचे जे गुरुजी आमचे नेहमीचे आमचे, हे त्यांच्याच यांनी चालू आहे सगळं. आणि आत्ता पण त्यांचाच सल्ला होता. आता ते उपस्थित पण आहे, ते पण भेटतील, तुमच्याशी 2 शब्द बोलतील ते पण. हे करून देव आपण म्हणतो ना, देव कधी आपल्याला असं म्हणजे मारताना बी त्याची काठी दिसत नाही आणि देताना पण त्याचं देणं दिसत नाही. पण ही शक्ती अशी आहे का आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या मागे ती उभी राहते. या आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला आहे. तुम्ही घ्या. प्रत्येकाने एक देशी गाय पाळा. एवढंच याच्यातून सांगण्याचा उद्देश एवढंच. प्रत्येकाने एक गाय पाळा. दुधाचा वगैरे कसला विचार करू नका. पण फक्त एक मनात आपण हे ठेवा का आपण हिंदू आहे आणि हिंदूच्या दारात एक देशी गाय पाहिजे. घरच्यांकडून सगळ्यांकडनं खूप सपोर्ट आहे. माझ्या मुलांचा, माझ्या मिस्टरांचा, माझ्या बहिणीचा, माझी दाजी आहे त्यांचा, बाकी सगळ्यांचा, बाकी हे सगळं माझं जावं आहे यांचा पण मला सगळ्यांचा सपोर्ट आहे. प्रत्येक कार्यक्रमात ते उपस्थित राहतात, सगळ्या कार्यक्रमाला मदत करतात. त्यांचे पण खूप आभारी आहे. रामकृष्ण हरी. मी कविता मल्हारी बोडके. ही माझ्या दाजींची म्हणजे माझ्या बहिणीची आमचीच घरचीच गाय आहे. आणि आमच्याकडे मुलगी नाहीच आहे. दोघींना, तिलाही 2 मुलं आहे आणि मला पण 2 मुलंच आहे. पण मग जेव्हा आम्हाला गाय आली, आमच्याकडं वासरी होतच नव्हती. तर जेव्हा वासरी झाली तर मग आम्ही तेव्हा ठरवलं की आम्हाला बारसं करायचं आहे म्हणून. तर ती आज 12 दिवसांची झाली. तर मग आम्ही तिचं बारसं करतो आहे आणि आम्हाला त्याच्यातून खूप चांगला अनुभव आला. गाई देशी आपण हिंदू तर आपण देशीच गाय पाळायला पाहिजे. आणि जर्सी तर कोणी पण पाळतं, पैशासाठी कोणीही करतं. पण निदान आपण, आणि देशी गाईचं दुधाचा पण फायदा आहेच. आपल्या पोरांसाठी असेल, आपल्या घरातल्यांसाठी असेल. जर्सी गाईंचं एवढं पिऊन आणि आजारपणा आणून त्यापेक्षा जर आपण देशी गाई जर पाळल्या तर खूप योग्य आणि चांगलं आहे. तर आपण कृपा करून सगळ्यांनी एक देशी गाय पाळावी. धन्यवाद. मी माणिक बोडके. विश्वमाता गोमाता, विश्ववंदनीय देशी गोमाता आहे. तर माझं एकच अपेक्षा आहे का ज्याला विषमुक्त शेती करायची तर प्रत्येकाने एक देशी गोमाता पाळलीच पाहिजे. एक देशी गोमाता जर पाळली तर 5 एकर शेतीला कुठलंही रासायनिक खत आणि औषधाची गरज पडत नाही. देशी गोमाता ही दुधासाठी न पाळता प्रत्येकानं त्यांच्या घरचं आरोग्य आणि आपली भूमाता जिवंत ठेवण्यासाठी आणि विषमुक्त अन्न खाण्यासाठी प्रत्येक भारतवासीने एकतरी देशी गोमाता पाळावा हीच प्रत्येक नागरिकांना विनंती. नमस्कार, मी विनोद रामदासी. आज या ठिकाणी गाईचं बारसं करण्यासाठी आलो होतो. आज सगळ्यात प्रथम आम्ही गणपती पूजन करून पुण्यवाचन केलं. त्यानंतर नवग्रह पूजन केलं, मातृकांचं पूजन केलं, तसेच रुद्राचंही पूजन केलं. त्यानंतर होम हवन केलं. त्याची सांगता आता गाईच्या बारशाने होत आहे. आता गाईचं बारसं म्हणजे काय असतं, ही पूजा केल्याने काय प्राप्त होतं तर विष्णू लोकातील कामधेनूची प्राप्ती आपल्याला होत असते. म्हणून देशी गाईचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. कलियुगात देशी गाय जरूर पाळावी. सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आपल्याला शेतीसाठी त्याचा फार मोठा खत म्हणून उपयोग होतो शेणखताचा. तसेच कीटकनाशक म्हणून गोमूत्राचाही उपयोग होतो. धन्यवाद. मी जवळपास 1000 कुटुंबांना असं सांगितलं आहे देशी गाईंचं पालन करावे. त्याचे फायदे त्यांना समजून सांगितलेले आहेत. तसेच गाय ही आपली गोमाता, आपली आई म्हणूनच आपण त्या ठिकाणी. आणि गाव विश्वाचं मातम असं म्हटलं आहे. गाय ही विश्वाची माता आहे असे म्हटलं जातं.
त्यामुळे गाय जरूर पाळावी सर्वांसाठी. ते अतिशय फायदेशीर आहे. गाईचं दुधामध्ये सोन्याचाही अंश असतो. जी सूर्यनाडी असते ती गाईच्या खांद्यामध्ये असते. जेव्हा सूर्यकिरण पडतात तेव्हा त्याचं रूपांतर त्या सोन्यामध्ये होतं, म्हणून ती गाईच्या दुधामध्ये सोन्याचा अंश असतो असं म्हटलं जातं.
देत उडाळ पडला उजड तिनिय चाळ दीपले नेत्र दोन्ही डाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी कळस सोन्याचा दुसऱ्या दिवशी पडला उजड कळस सोन्याचा देतो उडाळ पडला उजड तिन्ही डाळ दीपले नेत्र दोन्ही डाळ कृष्ण तिसऱ्या दिवशी कळस सोन्याचा देतो उडाळ जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोजेचे अंग तो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जसं दिवशी आनंद मोठा उठा भावित्री बायानो उठा खारी खोबरे संकर वाटा जो बाळा जो जो रे जो खारी खोबरे सोसळ वाटा जो बाळा जो जो रे जो चौथ्या दिवशी बोलली माळ अनुसयानी वाजवली टाळी कृष्ण जन्माला यमुने स्थळी जो बाळा जो जो रे जो कृष्ण दिवशी कृष्ण जन्माला यमुना स्थळी जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी होणार देवीला पोडा ताना बाळाची दृष्टय काढा जो बाळा जो जो रे जो तान्या बाळाची दृष्टय काढा जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी रामकृष्णाचा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो रे जो चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो रे जो एवढंच. आपण सुरुवात करण्यापूर्वी थोडा वेळ नामस्मरण करू आणि मग आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करू. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे आणि माझ्या मागे म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय गो माता की जय गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ जो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय गो माता की अजून मोठ्याने आवाज आला पाहिजे गो माता की जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथे ज्या कारणासाठी म्हणून जमलेलो आहोत सगळ्यांना कल्पना आहे. जे कोणी पाहुणे मंडळी ज्यांना कुणाला खाली बसता येत असेल मांडी घालून माझी त्यांना विनंती आहे त्यांनी खाली बसायचं आहे मांडी घालून. ज्यांना अगदीच पायाला त्रास आहे वयोमानानुसार बसता येत नाही त्यांनी बसायला खुर्ची घ्या. आज आपण ज्या कारणासाठी इथे जमलेलो आहोत
बघा, माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे. हे मी माझ्या तोंडचं बोलत नाही. तर परमेश्वरानं माणूस हा प्राणी निर्माण केला आणि तेव्हापासून आपण जर विचार केला तर माणूस हा अत्यंत स्वार्थी आहे. आपण आपल्याकडे बरेच सण उत्सव साजरे करतो, पण हे सगळे आपल्यासाठी असतात. पण आज एक विलक्षण सोहळा आपल्याकडे आहे आणि तो सोहळा म्हणजे कसला आहे तर आपण आपली गोमाता जी आहे या गोमातेच्या बारशाला आलेलो आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं साधारणतः महत्त्व किती मोठं आहे त्यावर विषय हा गोमातेचं आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेलं महत्त्व असा विषय आहे. गोमातेच्या विषयी सांगताना काय म्हणावं हो तर गावो भूतंच भव्यंच गावः पुष्टी सनातनी गावो लक्ष्म्यास्तथा मूलम गोषु दत्तम न नश्यती. गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी असं म्हटलं गेलेलं आहे. पण का गाईचं महत्त्व एवढं आहे? आता लौकिक दृष्टीने म्हणजे आपण बाह्य जगामध्ये बघायला गेलं तर माणसाचा काय उपयोग आहे मला सांगा ना. काय उपयोग आहे माणसाचा? माणूस जन्माला येतो, आयुष्यभर मी माझं 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 म्हणून जगतो आणि नंतर असं माझं म्हणतच मरून जातो. त्यामुळे माणसाच्या जगण्याला काही किंमत राहत नाही. कशी? पण त्यानं जर आयुष्यात काही चांगलं काम केलं तर नक्कीच त्याच्या आयुष्याला परमेश्वराची किंमत प्राप्त होते. समर्थ म्हणतात, या नरदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. या आपल्या जगामध्ये मनुष्याला एवढी पात्रता भगवंतानं देऊन ठेवली, त्याला एवढे अधिकार देऊन ठेवले की आपल्या कर्मानं मनुष्य हा जन्माला जरी मनुष्य म्हणून आला तरी मरताना मात्र तो प्रत्यक्ष परमेश्वर म्हणून मरतो. मग उदाहरणं घ्यायची झाली तर कितीतरी आहे. महाराष्ट्रातली सगळी संत मंडळी आपण बघा, अगदी ज्ञानेश्वर माऊलींपासून ते निळोबारायांपर्यंत सगळ्यांना आपण बघितलं तर लक्षात येईल की यांनी काय केलं. जन्म जरी तुमच्या आमच्यासारखा घेतला तरी कर्मानं ते प्रत्यक्ष भगवंत झाले. छत्रपती शिवाजी महाराज, आज शिवाजी महाराजांच्या विषयी आपल्याला असं म्हणावं लागतं की अगर शिवा ना होते तो सुन्नत होती सबकी. जर महाराज नसते तर आज आपल्याला इथे बसून हा कार्यक्रम करता आला नसता. एवढं पुण्य त्यांनी कमावून ठेवलं. पण ते कशाच्या जोरावर तर एका पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात, गायीचे रक्षण केलियाचे पुण्य बहुत आहे. या आपल्या त्रिभुवनामध्ये जर परोपकाराची परिसीमा कुठली असेल, जो परोपकार करायचा, दुसऱ्यांच्यासाठी जगायचं, ते जगणारी परिसीमा म्हणजे गोमाता आहे. झालं काय? पुराणातल्या कथेनुसार एकदा इंद्रदेवाला भगवान ब्रह्मा स्वतः कथा सांगतायत आणि ब्रह्मदेव म्हणतात की एकदा झालं असं, अदिती नावाची एक देवमाता होती. ज्या अदितीचा मुलगा आहे सूर्यनारायण, अदिती नावाची ही देवमाता एकदा तपश्चर्या करायला म्हणून, भगवंताची तपश्चर्या करायला म्हणून एका पायावर उभी राहिली आणि तिच्या शेजारी बघा कॉम्पिटिशन असावी, पण ती चांगल्या गोष्टीची असावी. आमच्याकडे तू 5 पुड्या खातो तर मी आता 10 खाऊन दाखवतो, या कॉम्पिटिशनला अर्थ नाही. चांगल्या गोष्टीमधली कॉम्पिटिशन कशी असते? ही अदिती जी होती ही तपश्चर्या करायला म्हणून उभी राहिली आणि तिच्या शेजारी सुरभी नावाची जी गोमाता आहे, जी गायींची माता आहे, ती सुरभी देवी उभी राहिली आणि या दोघींची तपश्चर्या चाललेली आहे. तपश्चर्या एवढी उग्र झाली की प्रत्यक्ष भगवान ब्रह्मदेवांना प्रकट व्हावं लागलं आणि प्रकट होऊन प्रसन्न झाले. विचारलं, वरम ब्रूही, आता वर मागा, कशासाठी तपश्चर्या करताय? अदिती जी होती, अदितीनं मागावं म्हणले, भगवंता मला असा वर द्या की माझ्या पोटी सगळे देव जन्माला येऊ दे. तथास्तु म्हणले. अदितीच्या पोटी सगळे देव जन्माला आले, पण भगवंतानं सांगितलं नुसते देव जन्माला येऊन चालणार नाही, त्या देवांचं रक्षण करायला वेळोवेळी मी अवतार या पृथ्वी तलावरती घेईन, असा सुद्धा वर भगवंतानं दिला. आणि आता
भगवंतानं आपला मोर्चा जो होता तो आदितीकडून सुरभीकडे वळवला. सुरभीला विचारलं, काय पाहिजे तुला, काय वर देऊ? त्यावर ती म्हणली, भगवंता मला काहीच नको. बघा, मागणं सोपं असतं, पण काहीच नको असं म्हणणं फार अवघड गोष्ट आहे. माणसाला ते आयुष्यात जमत नाही. आपला मुद्दा असा चाललाय, सुरभीच्याकडे भगवंत आले आणि तिने सांगितलं, भगवंता मला काहीही नको, काहीच मला तुमच्याकडून मागणं नाही. आणि त्यावेळेला भगवान प्रसन्न झाले, एवढी कठोर तपश्चर्या तू केलीस पण तुला काहीच नको, म्हणून आता तुला मी वरदान देतो. म्हणले, काय वरदान दिलं? तर सुरभीला वरदान दिलं, तू अमर होशील. अमरत्व तिला प्रदान केलं. आणि अमर झाल्यानंतर तिला सांगितलं की ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक आहे, विष्णुदेवाचा कुठला लोक आहे? वैकुंठ लोक आहे. आणि शंकराचा कुठला लोक आहे? कैलास लोक, शिवलोक. हा कैलास लोक आहे. ब्रह्मलोक, विष्णुलोक, कैलास लोक, या तीनही लोकांच्या पलीकडे, या तीनही लोकांच्या वरती भगवंतानं एक स्पेशल भवन निर्माण केलं. त्याचं नाव दिलं गोलोक. आणि म्हणले, आजपासून सर्व गायींचा हा गोलोक निर्माण झालेला आहे. जो कोणी मनुष्य गायीची सेवा करेल, गायीची उपासना करेल, गायीची त्या ठिकाणी जमेल तशी सेवा जो मनुष्य करेल, गायीच्यासाठी आपलं सर्वस्व जो अर्पण करेल, त्याला ह्या गोलोकामध्ये जागा मिळेल, अशी भगवंतानं व्यवस्था लावून दिली. अशी ही आपली गोमाता आहे. मग या गोमातेची सेवा कुणी कुणी केली? तर श्रीमद भागवतामध्ये प्रसंग येतो, भगवान गोपालकृष्णांचं तर आयुष्य सगळं गायीच्या अवतीभोवती आहे. आपण श्लोक म्हणतो, गावो मे अग्रतः संतु, गावो मे संतु पृष्ठतः, गावो मे हृदय संतु, गवांमध्ये वसाम्यहं. भगवंतानं स्वतः सांगितलं, मी कुठे आहे. देव कुठे आहे? देवाचा पत्ता शोधायला आपण सगळे जातो, मोठमोठ्या मंदिरांमध्ये जातो. मग काय होतं, एकेका देवाचं असं वारं येतं बघा. एकदा एखादा देव एखाद्याच्या नवसाला पावला की सगळे त्या देवाच्या मागे धावायला लागतात. आपल्याला कोणत्याही देवावर टीका करायची नाही, पण हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं ही माणसाची खूप आधीपासूनची प्रवृत्ती आहे. एखादा माणूस असा असतो जो घरातल्या देवाला कधी हात जोडत नाही हो, पण एखादं लांबचं कुठलं तरी दुसऱ्या राज्यातलं एखादं देवस्थान, त्याचे सोशल मीडियावरती स्टेटस बघायचे आणि ह्याच देवाला आता मला जायला पाहिजे, आणि म्हणून लांबच्या वाऱ्या करून येतो. पण दुर्दैव असं आहे, भगवंत कुठे आहे हे आम्ही भगवंतालाच विचारलं पाहिजे. भगवान गोपालकृष्णांनी सांगितलं, मी कुठे आहे. काय सांगितलं? गावो मे अग्रतः संतु. अग्रतः म्हणजे पुढे, माझ्या पुढच्या बाजूला गायी आहेत. गावो मे संतु पृष्ठतः, माझ्या मागच्या बाजूला पण गायी आहेत म्हणले. भगवान म्हणतात असं, गावो मे हृदय संतु, माझ्या हृदयामध्ये काय आहे? तर माझ्या हृदयात सुद्धा गायी आहेत. आणि गवांमध्ये वसाम्यहम, मी गायींमध्येच राहतो, म्हणून गोपाल कृष्ण असं नाव त्याला आहे. नाहीतर आज आमचं दुर्दैव असं आहे, आम्ही घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालतो आणि लोक आम्हाला विचारतात, हो गुरुजी सत्यनारायणाची पूजा आमच्याकडे आहे, तुम्ही पंचामृत आणायला सांगितलं, म्हशीचं दूध चालेल का हो? अहो, ज्या गोपाल कृष्णाची पूजा आम्हाला करायची त्याच्या नावामध्येच गोपाल आहे ना. गोपाल या शब्दाचा अर्थच आम्हाला कळत नाही. गोपाल कृष्णाची पूजा करायची आणि पूजेला म्हशीचं दूध चालेल का हो? आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला एवढं महत्त्व हे भगवंतानं देऊन ठेवलेलं आहे की भगवंत स्वतः ज्या गाईचा गोरज धारण करायचे. गोरज याचा अर्थ काय? तर दिवसभर गाई चरायला न्यायचे आणि संध्याकाळच्या वेळेला गाय ज्या वेळेला घरी आणायची तर त्या गाईच्या खुरांनी जी धूळ उडते, गाय बघा तुम्ही, जेव्हा आनंदी गाय असते ना, छान उड्या मारत 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 येते, आणि ही उड्या मारत येणारी जी गाय आहे त्या गायीच्या खुरांनी जी जमिनीतली धूळ वरती उडते, ती धूळ भगवंत त्यांच्या मस्तकाला लावायचे. काय गायीचं महत्व असेल कल्पना करा. आणि असं हे गोरज लावणारे भगवान गोपालकृष्ण, ते गोपालकृष्ण एकदा यशोदा मातेला सांगतात की माते,
माझा जो मागचा जन्म होता ना, मागच्या जन्मी मी खूप मोठा राजा होतो. तुम्ही म्हणाल काय हो, मागचा जन्म कसा आठवतो? आम्हाला काल आम्ही काय भाजी खाल्ली ते आठवत नाही. आणि भगवंताला मागचा जन्म त्याचा आठवतो, कारण जन्म कर्मच मे दिव्यम एवयो वेत्ती तत्वतः. आम्ही जन्म घेतो. कसा जन्म घेतो? तर आमचं जे पूर्व कर्म आहे ते राहिलेलं कर्म भोगायला आम्ही जन्म घेतो. त्यामुळे आम्ही कुठे जन्म घ्यावा हे भगवंतानं आपल्या हातात दिलेलं नाही. नाहीतर सगळे जन्म अंबानीच्या घरी झाले असते, बरोबर की नाही? भगवंतानं ते आपल्या हातात दिलं नाही. तुम्ही जन्म घेतल्यावर काय करायचं ते तुमच्या हातात आहे, पण जन्म कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा आपल्या हातात नाही. आपला विषय असा चाललाय. भगवान गोपालकृष्ण म्हणतात, मागच्या जन्मी मी खूप मोठा राजा होतो आणि रामचंद्र असं त्या जन्मामध्ये माझं नाव होतं. या जन्मामध्ये मी एका अत्यंत गोसेवा करणाऱ्या वंशामध्ये जन्म घेतला, पण त्या जन्मामध्ये मला शक्य तेवढी सेवा करता आली नाही. बाकीचा व्याप फार होता आणि म्हणून मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या मनासारखी सेवा गायीची मला करता आली नाही, जरी गोसेवकांच्या वंशात मी जन्म घेतला. आणि म्हणून मी आता स्पेशल जन्म असा घेतलाय की तो गोपाल म्हणूनच जन्म घेतलाय. त्यामुळे आता त्या जन्मात राहिलेली गायीची सेवा सगळी मी करतो. वास्तविक त्या जन्मामध्ये माझा वंश इतका मोठा होता, एवढा मोठा गोसेवक होता. किती मोठा गोसेवक होता? एक छोटीशी कथा ऐकायची आणि पुढे जायचं. झालं काय, रामाच्या वंशामध्ये दिलीप नावाचा एक राजा होऊन गेलेला आहे. बघा, रामरायानं जन्म घ्यावा, भगवंतानं जन्म आपल्या पोटी घ्यावा, याच्यासाठी दशरथाचं काय पूर्वसंचित असेल. प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंनी आपल्या कुळामध्ये जन्म घ्यावा यासाठी त्या कुळाच्या आधीच्या 24 पिढ्या आपल्याला बघाव्या लागतात. त्या सर्व पिढ्यांमध्ये सगळे जे वंशज आहेत रामरायाचे ते सगळे एक से एक भगवंताचे भक्त आहेत. अंबरीश राजा असेल, दिलीप राजा आहे, सगळे हे जे आहेत ना हे सगळे रघुवंशामधले राजे, रघुराजा सुद्धा हे सगळे गोसेवक आहेत. आणि किती मोठे गोसेवक आहेत तर दिलीप राजाची गोष्ट तुम्हाला सांगतो. हा जो दिलीप राजा होता, हा दिलीप राजा अत्यंत पराक्रमी होता, महापराक्रमी. स्वर्गामध्ये जायचा, देवांवरती संकट आलं की देवांचा ह्याला फोन यायचा, अरे आम्हाला वाचवायला ये बाबा, असुर सगळे आम्हाला त्रास देत आहेत. कल्पना करा, एक मनुष्य वरती जातो देवांना वाचवायला म्हणून. काय पराक्रमी असेल. आणि असा हा बलाढ्य महापराक्रमी असणारा दिलीप राजा, सगळं काही चांगलं होतं. एक दिवशी स्वर्गात असा वरच्यावर त्याच्या वाऱ्या व्हायच्या. स्वर्गात जायचं आणि तिथे जाऊन काय करायचं तर देवतांच्या बाजूने युद्ध करायचं, देवतांना आपल्या पक्षामध्ये आणायचं, देवतांना जिंकवायचं आणि परत खाली यायचं, पुन्हा राज्य देऊन टाकायचं त्यांना. नाहीतर असं म्हणायचं नाही, मी आता युद्ध करायला आलो, मला तुमच्यातले 2-3 एकर काहीतरी द्या, असं मागणारा राजा नव्हता. आणि म्हणून सगळं काही चांगलं राज्यामध्ये होतं, पण या दिलीप राजाला संतती होत नव्हती. दिलीप राजानं जाऊन वसिष्ठांना विचारलं, अरे काय झालंय, तुला का संतती होत नाही, त्याचं कारण मी तुला सांगतो. झालं असं, तू एकदा स्वर्गात गेलेला असताना तुझ्याकडून कामधेनू नावाची जी गाय आहे, या कामधेनू गायीचा अपमान घडलेला आहे. काय अपमान झाला बघा, शास्त्र एवढं नाजूक आहे. आपण जर रस्त्याने चाललेलो असलो आणि रस्त्यानं जात असताना आपल्याला एखादा आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती की ज्याला आपण नमस्कार केला पाहिजे, मग वयोवृद्ध असेल, ज्ञानवृद्ध असेल, कोणी असेल, आपला आचार्य असेल किंवा एखादी गोमाता जर रस्त्यानं चाललेली असेल तर तिला नमस्कार केल्याशिवाय, तिला वंदन केल्याशिवाय पुढे जायचं नसतं, असा शास्त्राचा नियम आहे. पण राजा, तू ज्या वेळेला युद्धातून पराक्रम गाजवून परत निघालेला होतास त्यावेळेला घरी यायची घाई तुझ्या मनामध्ये होती. आणि म्हणून त्या स्वर्गाच्या रस्त्यामधून तू चाललेला असताना कामधेनू बाजूला उभी होती, पण त्या कामधेनूकडे तुझं लक्ष गेलं नाही, तुझ्याकडून कामधेनूचा अपमान झाला, म्हणून तुला हे असं फळ प्राप्त झालेलं आहे. तेव्हा आता तुला काय केलं पाहिजे तर तुला पुन्हा या कामधेनूची उपासना केली पाहिजे. कशी उपासना करायची? कामधेनूकडे आले, प्रार्थना केली, चिडलेली होती हो,
म्हणले राजा असं कर, माझी नंदिनी नावाची मुलगी आहे आणि ह्या माझ्या मुलीची तू सेवा कर. झालं. सेवा करायची म्हणजे काय असते, आता पुराणामधलं वर्णन बघा, काय सेवा दिलीप राजानं या गायीची केली आहे. राजा आहे बरं, आणि नुसता असा पंचवार्षिक मध्ये निवडून आलेला, मतदान खाऊन पैसे वाटून आलेला राजा नाही, तर परंपरागत राजा आहे, जो परंपरागत कुलामध्ये जन्माला आलेला असा राजा. पण ह्या राजानं काय केलं तर या नंदिनीची सेवा करायला घेतली. आणि जी सेवा राजा करायला लागला, नंदिनीची केवढी सेवा केली, तर तिनं जेवल्याशिवाय आपण खायचं नाही. जोपर्यंत त्या गायीची आपण सगळी सेवा करत नाही तोपर्यंत अन्न पाणी घ्यायचं नाही. एवढी कठोरतम सेवा या नंदिनीची दिलीप राजानं सुरू केली. आणि मग आता मात्र भगवंतानं विचार केला की ह्या दिलीप राजाची आपण परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून काय केलं तर नंदिनी, एकदा राजा नंदिनीला चरायला म्हणून घेऊन गेला वनामध्ये, जंगलामध्ये चरायला नेलेलं. आणि चरता चरता नंदिनी बरीच आत निघून गेली. आणि नंतर राजाचं अचानक लक्ष गेलं, अरे नंदिनी दिसत नाही, कुठे गेली, म्हणून शोधायला लागला. आणि वाघाची डरकाळी ऐकू आली. वाघाची डरकाळी ऐकू आली. त्या दिशेनं धावत धावत राजा गेला. बघितलं तर नंदिनी एका गुहेजवळ आहे आणि त्या गुहेमधून एक वाघ बाहेर आलेला आहे. आणि आता हा वाघ कोणत्याही क्षणामध्ये नंदिनीवरती झडप घालणार, अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली. तुमचा आमच्यासारखा माणूस असता तर मनामध्ये विचार आला असता, जाऊ दे काय करायचंय, पहिले आपण आपल्या घरी जाऊ. पण दिलीप राजानं असा विचार केला नाही. पूर्ण निष्ठेनं गायीची सेवा करणारा होता, त्याच्या जवळ काही शस्त्र सुद्धा नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हात जोडून दिलीप राजा वाघाच्या समोर येतो आणि त्या श्वापदाला, त्या व्याघ्राला सांगतो की अरे बाबा, तू या गायीला खाऊ नकोस. आणि मग काय भगवंताचं आश्चर्य आहे, तो वाघ त्याच्याशी बोलायला लागला. वाघानं दिलीप राजाला म्हणावं, राजा तू असं मला म्हणतोस, पण मला आता भूक लागलेली आहे. आणि निसर्गानं, परमेश्वरानंच आम्हाला असं निर्माण केलंय की आमचं हे खाद्य आहे. भूक लागल्यावरती मला खावंच लागतं. कस मारायचं म्हणून मी मारत नाही, पण मला भूक लागली आहे, त्यामुळे मी आता काय करू तुम्हाला सांग. तर दिलीप राजानं उत्तर जे दिलं फार महत्त्वाचं आहे. दिलीप राजा म्हणला, हे बघा असं करा, तुम्हाला भूकच लागली आहे ना, तर या गायीच्या ऐवजी तुम्ही मला खा, पण या नंदिनीला तुम्ही सोडून द्या. म्हणजे केवढी 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 मान्यता शास्त्रामध्ये, गायीचं केवढं महत्त्व आहे. दिलीप राजानं हात जोडले आणि सांगितलं, मला खा पण गायीला खाऊ नका, गायीला मारू नका. आणि अशा ह्या दिलीप राजाच्या पुढे त्याचा इतिहास फार मोठा आहे. पण ह्या दिलीप राजाच्या अशा गोसेवकांच्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतो. पण आज आमचं दुर्दैव असं आहे की क्षुल्लक पैशासाठी म्हणून आम्ही आमच्याकडचा गोवंश कत्तलखान्यामध्ये पाठवतो. आपल्याकडचे मोठमोठे नेते सुद्धा अजूनही असून, ज्याला आपण हिंदुत्वाचं सरकार म्हणतो, हे हिंदुत्व कसं हिंदुत्व आहे तर एक छान शब्द आपल्याकडे गोरक्षण असा शब्द आहे. गायीचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. आणि रक्षण या शब्दाचा अर्थ असतो राखणदारी करणं, पालन करणं. पण आमच्याकडे पशुसंवर्धन कायदा येतो. आता संवर्धन या शब्दाचा अर्थ काय आहे, संवर्धन आणि रक्षण याच्यामध्ये फार फरक आहे. एखादी गाय जोपर्यंत आम्हाला दूध देते, जोपर्यंत त्या गायीचा आम्हाला उपयोग आहे, जोपर्यंत एखादा बैल शेतामध्ये राबतो आहे, तोपर्यंतच त्याचं पालन करायचं, हे संवर्धनाचं तत्व आहे. आणि एकदा त्याचा आमचा उपयोग शून्य झाला की मग त्याला कत्तलखान्यात पाठवलं तरी चालेल, असा विचार आत्ताच्या मॉडर्न पद्धतीमधला आहे, जो सर्वथा निंदनीय आहे. मला सांगा, आपल्या आईचं आपण दूध पितो हो लहानपणी, आणि जी आई आपल्याला आयुष्यभर वाढवते, नंतर ती आई ज्या वेळेला म्हातारी होते त्यावेळेला आपण ती आता टाकाऊ आहे, तिचा आपल्याला काही उपयोग नाही असा विचार करून आपण तिला स्मशानात पाठवून देतो का? अजिबात पाठवत नाही. मग गायींच्या विषयी असा विचार आपल्या मनामध्ये का निर्माण व्हावा? जरा कल्पना करा. अहो, शास्त्रामध्ये गायीचं महत्त्व केवढं मोठं आहे, तर असं म्हणतात, गायीला एक प्रदक्षिणा केली म्हणजे तुम्ही तुमच्या आराध्य दैवतेची प्रदक्षिणा केल्यासारखं आहे. गायीची फक्त एक प्रदक्षिणा. कल्पना करा, पूर्वीच्या काळी
आज सुद्धा हा उपाय तुम्ही करून बघा. आता उपाय म्हटल्यावर लोकांचे कान टवकरले जातात. काहीतरी उपाय सांगितला म्हणजे बरं असतं. ते पुराणातली वांगी पुराणात ठेवा. सुद्धा हा पौराणिक उपाय आहे. ज्या वेळेला घरातली लहान मुलं त्यांना दृष्ट होते, लहान मुलं रडायला लागतात, लहान मूल शांत होत नाही, त्यावेळेला की गोपुच्छ जे आहे म्हणजे गायीची जी शेपटी आहे ती गायीच्या शेपटीचा स्पर्श त्या बाळाला असा सगळ्या त्याच्या शरीरावरती करायचा आणि गायीच्या शेपटीने बाळाची दृष्ट काढली जाते. म्हणजे गाय किती पॉवरफुल आहे कल्पना करा. गोपुच्छ ज्याला म्हटलं जातं. आपल्या शास्त्रामध्ये ज्या अत्यंत पवित्र गोष्टी आहेत अशा 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत अत्यंत पवित्र. म्हणजे त्याच्यातली पहिली आहे कुश. कुश म्हणजे दर्भ. आपण बघा कोणताही श्राद्धविधी करत असताना बोटामध्ये एक अंगठी गुरुजी घालतात गवताची, त्याला दर्भ म्हणतात. आणि या दर्भाच्या खालोखाल पवित्र जर काही असेल तर ते म्हणजे गायीच्या शेपटीचा नुसता केस. आणि याला गोपुच्छ म्हणतात. या गोपुच्छाचा जो केस आहे तो एवढा पवित्र आपल्याकडे मानला गेलेला आहे. अशी ही गाय सर्वांगानं पवित्र आहे. आणि मग आम्ही म्हणतो काय तुम्ही गायीचा एवढा उदो करताय. हे सगळं शास्त्र झालं, हे सगळं पुराणातलं झालं. मग आत्ताच्या काळातलं काहीतरी उदाहरण आम्हाला सांगा असा विचार मनामध्ये येतो. तर अगदी आज सुद्धा अमेरिकेमध्ये एक नवीन ट्रीटमेंट गेल्या 10 वर्षापासून चालू झालेली आहे. ज्यांना खोटं वाटत असेल त्यांनी गुगल करून बघायला हरकत नाही. या ट्रीटमेंटला असं म्हणतात काऊ हगिंग थेरपी. इंग्लिश शब्द आहे काऊ हगिंग थेरपी. म्हणजे गाईला मिठी मारायची एक प्रक्रिया. त्या ट्रीटमेंटमध्ये निष्कर्ष असा निघालेला आहे की आज माणसाच्याकडे सगळं काही आहे. आज आमच्याकडे मोबाईल फोन आहे, आज आमच्याकडे मिक्सर आहे, आज आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. काही काम करायची गरज नाही, सगळ्या सोयी सुविधा आहेत. पण तरीही माणूस सुखी नाही, तरीही माणूस टेन्शनमध्ये आहे. अहो अशी मुलं आपण बघतो, उदाहरणं बघतो की मोठमोठ्या पगाराची नोकरी त्यांना असते, गलेलठ्ठ पगार आहे, भरपूर पैसा आहे, कसली कमतरता नाही, पण तरीही घरामध्ये सुख नाही. पती पत्नींचा आपापसात पटत नाही. त्याचं कारण मानसिक शांती माणसाची हरवत चाललेली आहे. आणि त्याला उपाय म्हणून आमच्याकडे पूर्वीपासून घरी गाय पाळली जाते. घरोघरी गायी पाळा हेची आवडे गोपाळा. बरोबर की नाही. महाप्रसाद आहे नंतर, थोडं मोठ्याने बोला गो माता की. अशी ऊर्जा आमची असली पाहिजे. अहो गायीचा हा एक नवीन एक प्रक्रिया अशी निघाली अमेरिकेमध्ये की जर तुम्हाला दुःखी वाटत असेल, जर तुम्हाला अत्यंत दुःख झालं, असं वाटायला लागलं की आता काही माझं होणार नाही चांगलं, तर अशा वेळी काय करायचं, फक्त एका गायीजवळ जायचं आणि त्या गायीला मिठी मारून बसायचं. एकदा तुम्ही गायीला मिठी मारून तिथे बसलात की त्या गायीच्या शरीरामधून येणारा जो गंध आहे, त्या गायीच्या संपूर्ण आजूबाजूचं जे वातावरण आहे ती गाय एवढं पवित्र करून टाकते की तुमच्या मनातले सगळे जे त्रास आहेत, मनामधली जी निगेटिव्हिटी आहे, मनामध्ये जो तुमच्या आलेलं नैराश्य आहे, हे नैराश्य सगळं भस्म करून टाकायची ताकद त्या गायीमध्ये आहे. फक्त काय करायचं, कल्पना करून बघा. कल्पना कशाला, तुमच्याकडे एवढ्या गायी आहेत, एकदा करून बघा असं. विशेषतः महिला वर्गानं विशेष लक्ष द्या. समजा घरामध्ये भांडण झालं, फार राग आलेला आहे, अत्यंत चिडचिड होते, असं वाटतंय की आता सगळं हे कोणाच्या तरी डोक्यात दगड घालावा असं ज्या वेळेला वाटायला लागेल, फक्त जायचं आणि गायीला मिठी मारून बसायचं शांत. बघा जसं ती गाय तुमचे तळवे चाटायला लागेल, जसं गाय तुम्हाला तुमच्या जवळ जसं गाय येऊन बसेल ना, अगदी शांत आपलं मन होतं. अहो ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा जे हस्तरेषा शास्त्र आहे ना, आपल्या हातावरती रेषा असतात बघा, आणि या रेषांवरून आपलं भवितव्य वर्तवण्याची एक पद्धत आहे, ज्योतिषशास्त्राचं एक अंग आहे. आणि ह्यानुसार गायीनं जर आपल्या हाताचे तळवे चाटले, गायीनं आपल्या हाताचे जे तळवे असतात हे जर चाटले, तर ते चाटल्यामुळे आपल्या नशिबामधलं जे अरिष्ट आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं. पूर्ण निघून जात नाही, पण कमी होतं असं ज्योतिषशास्त्र सुद्धा सांगतं. एवढी ही गाय महत्त्वाची आहे. 3 महत्त्वाचे पदार्थ असे आहेत की जे गायीपासून निर्माण झालेले आहेत. बघा, गावो यज्ञस्य हि फलम गोषु यज्ञा प्रतिष्ठिताः, गावो भविष्यम भूतंच गोषु यज्ञा प्रतिष्ठिताः. गाव म्हणजे गाय, गावो ही
यज्ञस्य फलम. गाय ही यज्ञाचं फळ आहे म्हणले. जर गाय पृथ्वीवरती नसेल तर यज्ञ करता येणार नाही. बघा, यज्ञामध्ये जी जी गोष्ट वापरली जाते त्यातल्या जवळपास 90% गोष्टी गायीवरती निर्धारित आहे. गायीचं दूध यज्ञाला लागतं, त्या गायीचं तूप यज्ञाला लागतं, गाय ही यज्ञाला लागते, गायीचं शेण यज्ञाला लागतं, गायीचं गोमूत्र यज्ञाला लागतं. सगळ्या गोष्टी गायीपासून ज्या निर्माण होतात त्या सगळ्या यज्ञाला लागतात आणि गाय आहे म्हणून यज्ञयाग होतात. त्यामुळे गायीचं एवढं महत्त्व, प्रचंड महत्त्व आहे. अहो, गायीसाठी म्हणून प्राण दिलेले कितीतरी जण आहेत. गो हत्या बंद व्हावी या प्रयत्नामध्ये प्राण दिलेले आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक वीर आपल्याला सापडतील. आणि ह्या गायीचं रक्षण करायचं, या गायीचं अभय द्यायचं, जोपर्यंत आपण देशी गायीचं दूध प्यायला लागणार नाही. बघा, गायीची सेवा करायची म्हणजे काय करायचं? आता आपण सगळे वेगवेगळी कामं करतो, प्रत्येकाचा वेगवेगळा उद्योग आहे. प्रत्येकालाच रोज आपल्या घरी गाय पाळणं शक्य नाही, गाय पाळून गायीची सेवा रोज घरी होणं शक्य नाही. पण कमीत कमी एवढं मात्र आपण नक्की करू शकतो की आपण जे दूध घरामध्ये पितो ना, तर आपला जो कोणी दूध देणारा आहे, गवळी आहे, त्याला आपण आग्रह धरायचा की बाबा, मला तू दूध देणार असशील तर देशी गाईचं दूधच मी पिन, मला देशी गाईचंच दूध तू दे, असा आपण आग्रह जर धरला तर काय होणार आहे? पर्यायानं त्याला गायीची संख्या वाढवायला लागणार आहे त्याच्याकडे. आणि एवढा आपला एक छोटासा आपण केलेला संकल्पसुद्धा त्या गायीचं, त्या गोमातेचं रक्षण करायला पुरेसा आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी तर गाय पाळायलाच पाहिजे. ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी गायीची सेवा केलीच पाहिजे. कारण गाय ही प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्याला दिसणारी गोमाता ही आपली आई आहे. बघा तुम्ही, जो मनुष्य गायीचं दूध पितो ना, त्याची बुद्धीसुद्धा सात्विक असते. भगवान हे स्वतः गायीचं दूध पिणारे होते. आणि गायीच्या बछड्याला, गायीचा जो वृषभ आहे, ज्याला आपण आजच्या भाषेत बैल म्हणतो, आता एखाद्या रिकाम टेकड्या मुलाला चिडवायचं असलं तर आम्ही त्याला सहज गमतीत म्हणून जातो, अरे नुसता खाऊन मोठा झालाय बैलासारखा, काय तू बैल आहेस का, असं आपण त्याला चिडवताना म्हणतो. पण खरंच बैल हा जगातला असा प्राणी आहे की ज्याची कार्यक्षमता एवढी मोठी आहे की जो राबतो, असा राबणारा बैल आहे. त्यामुळे एखाद्या आळशी पोराला बैल म्हटलं म्हणजे बैलाचा अपमान केल्यासारखा आहे. कारण बैल हा काम करणारा आहे. आणि म्हणून भगवान महादेवांचं वाहनसुद्धा काय आहे? नंदी आहे. आणि ज्याचा आपण वध करतो, ज्याचा देवीनं येऊन वध केला, तो कोण आहे? महिषासूर आहे. महिष म्हणजे रेडा. मग आम्हाला ज्या वेळेला आम्ही गाईचं दूध प्राशन करतो तर आमची बुद्धीसुद्धा नंदीसारखी होणार आहे, पवित्र होणार आहे. पण तेच जर आम्ही म्हशीचं दूध प्यायला लागलो तर आमची बुद्धी त्या महिषासुरासारखी होणार आहे. मग आपल्याला काय व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे. जर ती सात्विकता आपल्यामध्ये यावी असं वाटत असेल तर आपण खरोखर गायीची सेवा करायला, गायीचं दूध प्यायला सुरुवात केली पाहिजे. ही गाय कशी आहे तर गावो भग इव गावो, गावो भग इंद्रो मे इच्छाद्रावाः सोमस्य प्रथमस्य भक्षाः. म्हणजे गायीचं जे दूध आहे, या गायीच्या दुधाला अमृताची उपमा दिलेली आहे. अमृत म्हणजे जर काही असेल ना तर ते गायीचं दूध आहे. आता आम्ही गायीच्या दुधामध्ये चहापत्ती टाकून पितो, याचा अर्थ अमृताचं विष करणं आहे. त्यामुळे चहा, कॉफी हे सगळं पिणं सोडलं पाहिजे आणि फक्त गोरस जो आहे, गोरस म्हणजे गायीचं दूध प्राशन करणं आपण प्रारंभ केलं पाहिजे. बघा, गायीच्या दुधाला एवढं महत्त्व आहे शास्त्रामध्ये. समजा एखाद्या घरामध्ये आपल्याला काहीही तिथलं प्राशन केलेलं चालणार नाही. कोणाला समजा घरी विटाळ आहे 4 दिवसांचा, कोणाला घरी सूतक आहे, काही आहे, काहीही असू द्या, पण गायीचं दूध मात्र असं आहे की जे सदा पवित्र आहे. गायीच्या दुधाची कधीही आपण निंदा करायची नाही. दुसरं, गायीचं दूध कधीही वाया घालवायचं नाही. आणि हे गायीचं दूध भगवंताला अत्यंत आवडणारं आहे. जो कोणी गायीची सेवा करतो त्याच्या घरामध्ये ऐश्वर्य नांदतं, हे स्वतः भगवंत म्हणतात. हे माझ्या मनातलं मी काही सांगत नाही. त्या गायीची आपण उपासना करताना ती गाय आपल्याला किती पुण्य देणारी आहे
तर गवामूत्र पुरुषस्य नो द्विजेत कदाचन. गाईचं दूध, दही, ताक, लोणी, तूप सगळ्यांना आवडतं, पण गाईचं जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडणारं आहे ते काय आहे? गोमूत्र आणि शेण. ह्या गोमूत्र आणि शेणाचं सुद्धा एवढं महत्त्व शास्त्रामध्ये आहे की शास्त्र असं म्हणतं, ज्या भूमीमध्ये, म्हणजे एखादी जमीन जी आहे, भूमाता जी आहे, एखादी जमीन कितीही अपवित्र असू द्या, कितीही अपवित्र असू द्या, पण त्या जमिनीला जर शेणानं सारवलं गेलं, तर शेणानं सारवल्यानंतर त्या भूमीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष भगवंताला जरी येऊन बसायला लावलं तरी भगवंताला बसावंच लागतं, एवढं गाईचं शेण पवित्र आहे. आता ही आत्ताच्या काळातली गोष्ट सांगतो. असं आहे की एका गावामध्ये एक सर्वे करण्यात आला आणि त्या गावामध्ये सूर्यप्रकाश जो आहे तो एवढा प्रखर काही दिवसांमध्ये होत होता की त्या सूर्यप्रकाशामुळे लोकांना वेगवेगळे त्वचेचे आजार झाले. आणि हे त्वचेचे आजार, मग त्याचा सर्वे करायला म्हणून गावात सगळे मेडिकल ऑफिसर आले आणि सर्वे करता करता एका झोपडीमध्ये ते गेले. मोठमोठ्या बंगल्यांमधल्या लोकांना सुद्धा त्या UV रेजचा, त्या सूर्यप्रकाशाचा त्रास झाला आणि त्यांना आजार झाले, पण एका झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांना त्रास झाला नाही. तर त्याच्यावरती रिसर्च झाला आणि नंतर लक्षात आलं, त्यांच्या घराच्या ज्या भिंती होत्या त्या गाईच्या शेणानं लिंपलेल्या होत्या. त्यांच्या घरातली जमीन ही गाईच्या शेणानं सारवलेली होती आणि ती सारवलेली असल्यामुळे त्या गाईच्या शेणाचा जो थंडावा निर्माण झाला, त्या गाईच्या शेणानं एकही जी हानिकारक जी सूर्याची किरणं होती ती आतमध्ये प्रवेश करू दिली नाही, ती ट्रॅप करून घेतली आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलाही रोग झाला नाही. एवढं गाईचं शेण महत्त्वाचं आहे. तुम्ही बघा, वास्तुशास्त्रानुसार सुद्धा आपण जर गाईच्या शेणापासून तयार केलेल्या ज्या गोवऱ्या असतात त्या गोवऱ्यांचा जर धूर आपल्या वास्तूमध्ये केला तर नुसतं त्या धुरानं आपल्या वास्तूमध्ये असणारे सर्व रोग, जी काही सगळी निगेटिव्हिटी आहे ती सगळी काढून टाकायचं काम हे गाईचं शेण करत असतं. आणि आता दुसरा मुद्दा गोमूत्राचा. गोमूत्र हे आपल्याला आज जरा चेष्टेचा विषय असतो, गोमूत्राचा वास येतो, पण हे गोमूत्र खरंच किती महत्त्वाचं आहे. आत्ताच्या शास्त्रानुसार सुद्धा जगातले 98% असे कंपाऊंड्स की जे आपल्याला कोणत्याही इतर औषधामध्ये मिळत नाही ते एका गोमूत्राच्या थेंबामध्ये मिळतात. एवढं गोमूत्र महत्त्वाचं आहे. मग तुम्ही जर गोमूत्र रोज सकाळी थोडा वेळ तोंडात जरी धरून ठेवलं तर तुमच्या दातांमधले सगळे रोग निवारण होतात, कारण त्याच्यामध्ये कार्बॉक्झिलिक ॲसिड नावाचा एक पदार्थ असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गोमूत्र जर रोज थोडं प्राशन केलं तर तुम्हाला नेत्ररोग होत नाही. म्हणजे काय? तुमच्या डोळ्यांना कधीही त्रास होत नाही, तुमचे डोळे कधीही दुखावत नाही. एवढं हे गोमूत्र महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या गायीच्या विषयी महाभारतामध्ये असं म्हटलंय, दुह्येत्र मनसा वापी गोषु नित्यम सुखप्रदः अर्चयेत सदा चैव नमस्कारैश्च पूजयेत. गायीच्या शेणामध्ये म्हणले श्री म्हणजे लक्ष्मीचा वास आहे. लक्ष्मी म्हणजे काय हो? लक्ष्मी कशाला म्हटलं जातं? आजकाल लक्ष्मीपूजन लोकांना फार आवडतं. बघा, दिवाळीमध्ये पूर्वी 5 दिवसांची दिवाळी असायची, आता दुर्दैव असं आहे आधीचे दिवस कोणी काही बघत नाहीत. फक्त लक्ष्मीपूजन मात्र धडाक्यात आम्ही करतो. कारण लक्ष्मी ही कशी आहे तर समुद्र मथनात जाता जगदानंदकारिका हरिप्रियाच मांगल्या तां श्रियंच ब्रुवंतुनः. ही लक्ष्मी कशी आहे? कोणी कितीही रागावलेलं असू द्या, त्याच्या पुढे आपण 500च्या नोटांचं एक बंडल ठेवा, ते घेताना त्याच्या चेहऱ्याकडे एकदा बघा. त्याच्या चेहऱ्यावरती राग दिसेल की लोभ दिसेल की आनंद दिसेल. पैसा हा अशी गोष्ट आहे की जो घेताना माणसाला कधीच राग येत नाही, पण घेतलेला हा जो पैसा आहे हा आपल्याकडे कोणत्या मार्गाने येतो आपल्याला माहिती नाही. बऱ्याचदा आपण जो काही कामधंदा करतो, व्यवसाय करतो, आपल्याकडे येणारी जी लक्ष्मी आहे, पैसे आहेत, ते समोरच्या व्यक्तीने कोणत्या मार्गाने कमवलेले आहेत याची आपल्याला कल्पना नाही. मग आहे, समजा एखाद्या गोरगरिबाला फसवून समोरच्यानं पैसे आणून दिलेले आहेत तर तो पैसा तुम्हाला सुख देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही आज असे सुद्धा आपण घरं बघतो की त्यांच्याकडे खूप पैसा आहे पण घरामध्ये सतत भांडणं आहेत,
घरामध्ये कोणीच सुखी नाही. मग ह्या पैशाला लक्ष्मी म्हणत नाही, तर त्याला अलक्ष्मी म्हणतात. जशी लक्ष्मी आहे तशी तिची एक बहीण सुद्धा आहे अलक्ष्मी म्हणून, की ही वाईट लक्ष्मी आहे, ती तुम्हाला सुख देणारी नाही. पण गाईच्या शेणामध्ये एवढी ताकद आहे की लक्ष्मीचा निवास गाईच्या शेणामध्ये होत असतो. आणि म्हणून ही जी लक्ष्मी आहे ही कशी आहे तर अर्चयेत सदाचैव नमस्कारैश्च पूजयेत. तिला नेहमी नमस्कार आपण केला पाहिजे, तिची अर्चना केली पाहिजे, गाईची सेवा केली पाहिजे. आणि ही गाईची सेवा करणारा जो माणूस आहे त्यामध्ये आपल्या शास्त्रामध्ये पंचगव्य नावाचं एक वस्तू येते. गव्य म्हणजे गाईपासून प्राप्त होणारे पदार्थ. गोमूत्रम गोमयंचैव दधी सर्पी कुशोदकम यज्ञस्थल विशुद्ध्यर्थम पंचगव्यम करोम्यहम, असा आपण मंत्र म्हणतो. पंचगव्यामध्ये काय गोष्टी येतात? पंचामृत वेगळं असतं बरं, पंचामृत हे आत्ता आलेलं आहे, पण पंचगव्य हे पूर्वीपासूनचं आहे. पंचगव्यामध्ये 5 गोष्टी येतात. त्यातलं पहिलं आहे गोमूत्रम, गाईचं गोमूत्र. गोमयम, गोमय म्हणजे शेण. आपल्या इथे गोमय मारुती समर्थांनी स्थापन केलेला आहे. असं म्हणतात की पूर्वी हा मारुती सोन्याचा दिसायचा, कारण गाईच्या शेणामध्ये सुद्धा सोन्याचा अंश आहे. पूर्वी आपल्याकडे तशी विद्या होती. तर गोमूत्रम गोमयम क्षीरम, क्षीर म्हणजे गाईचं दूध, दधी म्हणजे दही, सर्पी म्हणजे तूप. या 5 पदार्थांनी जे एकत्र करून बनवलं जातं त्याचं नाव आहे पंचगव्य. आणि हे पंचगव्य प्राशन केल्याने आपल्या शरीरातले सगळे रोग निघून जातात. एवढं महत्त्वाचं हे पंचगव्य आहे. आणि हे पंचगव्य आम्हाला देणारी गाय ती किती पवित्र आहे. तर आज आपण असं बोलता बोलता म्हणतो की गायीमध्ये 33 कोटी देवांचा निवास आहे. 33 कोटी म्हणजे काय? कोणाला सांगता येईल 33 कोटी देवांची नावं? बघा, 33 कोटी याचा अर्थ 33 करोड नाही. जे आपण पैशामध्ये म्हणतो ना 100 लाख झाले की 1 कोटी 2 कोटी, तसे 33 कोटी नाही. कोटी या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बघा आपलं दुर्दैव असं आहे आपण आपल्या धर्माचं शिक्षण द्यायला कमी पडतो. हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. आपण आपल्या धर्माचं शिक्षण जोपर्यंत मुलांना देणार नाही, खऱ्या धर्माची ओळख जोपर्यंत मुलांना करून देणार नाही, तोपर्यंत आपल्या डोळ्यावरती असलेली पट्टी निघणार नाही. तुम्ही विचार करा, त्यांच्या लहान लहान मुलांना सुद्धा असं शिकवलं जातं की आपण फक्त खरे आहोत आणि बाकीचे सगळे काफिर आहेत, बाकीचे सगळे काफर आहेत, त्यांना आपण मारलं पाहिजे. हे लहान लहान मुलांना ते शिकवतात. पण आपला एवढा विशाल धर्म असताना सुद्धा आपण मात्र आपल्याच ज्ञानामध्ये कमी पडतो. तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा, मी तुम्हाला सांगतो बरोबर 33 कोटी देव कोणते आहेत. म्हणायचे जगी द्वादशादित्य, हे रुद्र 11. बघा त्याची किती नावं आपण म्हणतो? 12 नावं. द्वादश म्हणजे 12. 12 प्रकारचे सूर्य आहेत या जगामध्ये, बरोबर. जगी द्वादशादित्य, हे रुद्र 11. रुद्र किती आहेत? 11 म्हणजे 11 रुद्र आहेत. आणि मग 11वा रुद्र म्हणजे महारुद्र मारुती. असे हे 11 रुद्र, 12 आदित्य. किती झाले? गणित कोणाचं चांगलं आहे त्याने सांगा बरं. माझं गणित काही चांगलं नाही. किती झाले? 23 झाले, बरोबर. 12 सूर्य, 11 रुद्र, असे 23 झाले. आणि त्याच्या पुढे अष्टवसू नावाचे देव आहेत. अष्ट म्हणजे 8. 8 प्रकारचे वसू आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. 23 अधिक 8 किती झाले? 31 झाले, बरोबर. 23 अधिक 8 बरोबर 31. जगी द्वादशादित्य, हे रुद्र 11. त्यानंतर अष्टवसू आणि 2 देव म्हणजे अश्विनी कुमार. अश्विनी कुमारौच. अश्विनी कुमार हे 2 जुळे भाऊ आहेत जे डॉक्टर सारखं काम करतात. हे अश्विनी कुमार म्हणजे 31 अधिक 2 किती झाले? 33. आणि ह्या देवांना मिळून म्हणतात 33 कोटी देव. या 33 कोटी देवांची उपासना केल्याचं पुण्य एकट्या गायीची पूजा केल्यानं, एकट्या गायीचं संवर्धन केल्यानं लाभतं.
तुम्ही सगळ्यांनी कल्पना करा, आपल्याकडे शास्त्रामध्ये एक गोमुख प्रसव नावाची शांती सांगितली जाते. या गोमुख प्रसवाचा काय अर्थ आहे हो? विष्टीकरण नावाचं एक अत्यंत अशुभ करण पंचांगामध्ये आहे. मुळात पंचांग म्हणजे काय हेच आम्हाला माहित. किती तारीख आहे? 16 काय? पूर्ण तारीख सांगा आजची. किती तारीख आहे? मागच्या बसलेल्यांनी सांगा. 16/4/2026 बरोबर ना? आवाज आला मला इथपर्यंत. आणि आज कोणती तिथी आहे? कोणत्या महिन्याची आहे? चैत्र कृष्ण चतुर्दशी. बघा, हे कोणाला सांगता आलं नाही. हा मुद्दा जाऊ द्या, पण मला सांगा आजची तारीख 16 एप्रिल 2026 आहे. हे कुणी ठरवलं? समजा मी तुम्हाला सगळ्यांना एक एकट्याला असं वेगळं बाजूला काढलं आणि तुम्हाला सगळ्यांना मी एखाद्या बेटावरती पाठवून दिलं, एखाद्या आयलँडवरती पाठवून दिलं, जिथे तुमच्याकडे काहीच दिलं नाही, घड्याळ नाही, मोबाईल नाही, कॅलेंडर नाही, काही नाही, काही नाही, काही. आणि 2 वर्षांनी मी परत तुमच्याकडे आलो आणि मी तुम्हाला विचारलं की आज किती तारीख आहे. अहो, तारीख जाऊ द्या, कोणता महिना चालू आहे ते पण तुम्हाला सांगता येणार नाही. सगळं विसरून जाऊ आपण. त्याचं कारणच असं आहे की आज 16 एप्रिल आहे. याला निसर्गातला कोणताही पुरावा आपल्याला मिळत नाही. मला सांगा ना, आज 16 एप्रिल आहे, आता एप्रिल महिना चालू आहे, याचा निसर्गामध्ये तुम्हाला काय प्रूफ दिसतो हो? काहीच प्रूफ दिसत नाही. पण आज चतुर्दशी आहे, याचा मी पुरावा तुम्हाला सांगू शकतो. तेच मी तुम्हाला 2 वर्षानंतर ज्या वेळेला भेटायला येईन आणि मी तुम्हाला विचारलं की आज कोणती तिथी आहे आणि समजा त्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतोय, तर आज पौर्णिमा आहे हे डोळे झाकून कोणीही सांगू शकतं, लहान मुलगा सुद्धा सांगू शकतो. त्याचं कारण आपलं जे कॅलेंडर आहे, आपलं जे हिंदू कालनिर्णयाची जी पद्धती आहे, ही सनातन आहे. ही कोणत्याही एका माणसानं ठरवून बनवलेली नाही, तर ही निसर्गावरती आधारित आहे. चंद्र सुद्धा जे पंचांग फॉलो करतो ते आपलं हिंदू पंचांग आहे. आणि म्हणून आज चतुर्दशी आहे का? कारण उद्या अमावस्या आहे. बघा तुम्ही, उद्या या पूर्ण इथे बसलेल्या लोकांपैकी एकानं तरी मला चंद्र शोधून दाखवा. उद्या चंद्र दिसणार नाही, कारण उद्या अमावस्या आहे. आणि म्हणून आपल्या हिंदूंचं साधं 50-60 रुपयाला मिळणारं पंचांग, पण ते पंचांग सुद्धा बरोबर आम्हाला सांगतं की तुम्हाला ह्या दिवशी ग्रहण दिसेल, आणि बरोबर त्या दिवशी आपल्याला ग्रहण दिसतं की नाही दिसत. निसर्ग सुद्धा जे पंचांग फॉलो करतो ते आपलं हिंदू पंचांग आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही काहीही काम करत असा, तुम्ही शेती करत असाल तर शेती हे वेदांनी सांगितलेलं सर्वोच्च कार्य आहे. वेद असं म्हणतात की तुम्ही आयुष्यभर काय करा, तर त्या भूमातेची उपासना करा, जमिनीची तुम्ही उपासना करा. आणि म्हणून पूर्वीचे मोठमोठे जे ऋषी होते, लांबचं उदाहरण कशाला घ्यायचं, आपण ज्या परिसरामध्ये राहतो आपल्याला जवळ आहे त्र्यंबकेश्वर. या त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी कोणत्या ऋषींचा आश्रम होता? गौतम ऋषींचा. आणि गौतम ऋषी हे काय करायचे? शेती करायचे हो. गौतम ऋषी शेतकरी होते, शेती करायचे तिथे ते. आणि नंतर गोदावरी नदी तिथे अवतरित झाली. सगळी कथा आपल्याला माहिती आहे. त्या कथेमध्ये सुद्धा काय आहे, तर ज्या वेळेला भगवंतानं विचार केला आता ज्या जगाच्या कल्याणासाठी म्हणून गंगा पृथ्वीवर आली पाहिजे, त्यावेळेला काय केलं, गणपतीला सांगितलं. गणेशानं काय केलं, तर त्याची एक जी दासी होती, गणपती बाप्पा भगवंताच्या इच्छेने सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडला. आणि एवढा मोठा दुष्काळ पडला की कोणाला खायला अन्न पाणी मिळत नव्हतं. सगळीकडे दुष्काळ होता. फक्त त्र्यंबकेश्वर जे आहे, जिथे गौतम ऋषींचा त्या काळी आश्रम होता, त्या आश्रमामध्ये मात्र पाऊस पडत होता. त्यामुळे त्यांची शेती चांगली चालली होती. आणि मग सगळीकडचे सगळे जे सज्जन लोक होते सगळे एकत्र आले आणि गौतम ऋषींच्या घरी आले राहायला, की आता आम्हाला तुमच्याकडे राहू द्या म्हणून. सगळे सज्जन तिथे एकत्र आले आणि सगळे राहत होते. त्यामध्ये भगवान गणेश एका ऋषींचं रूप घेऊन आले.
ऋषींचं रूप घेऊन त्यांच्या आश्रमामध्ये आले, आश्रमामध्ये राहायला लागले. आणि आता पुढचा प्लॅन गणपती बाप्पानं काय केला, तर गणपती बाप्पानं आपली एक जी दासी होती त्या दासीला गाईचं रूप घेतलं आणि त्या दासीनं गाईचं रूप घेऊन ती दासी या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये आली. गौतम ऋषी नेहमीसारखी शेती करत होते. आता इंद्रायणी लावत होते का मला विचारू नका, त्यावेळेला जे काय असेल ती शेती ते करत होते. आणि गौतम ऋषी शेती करत असताना, ते शेतीची निगा राखत असताना असं पीक छान डवरलेलं होतं, आपल्याला इकडे दिसतंय तसं. आणि त्या पिकामध्ये ही गाय पिकाची नासडी करायला म्हणून शिरली. आता गाय आपल्या पिकामध्ये येऊन उभं असलेलं पीक खायला लागली म्हटल्यावर गौतम ऋषींनी काय केलं, तर तिला हाकललं पाहिजे. तिला हाकलायला म्हणून बाजूला असलेली दर्भाची एक काडी तोडली आणि फक्त ती त्या गायीकडे अशी मारून फेकली. आता मला सांगा, दर्भ नावाच्या त्या गवताची काडी ती मारून फेकणं, याच्यामध्ये त्या गायीला मारून टाकावं असं त्यांचा उद्देश असेल का? हो, अजिबात नाही. पण परमेश्वराची लीलाच अशी होती की बरोबर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली. ज्याला आपण म्हणतो ना, बरोबर भगवंताचं कर्म बघा कसं पक्क आहे. ती काडी फेकून मारली गौतम ऋषींनी आणि त्या गायीनं तिकडं प्राणत्याग केला. आता गौतम ऋषी हे कितीही तपस्वी जरी असले तरी आपल्या हातून गाय मारली गेली याचं खूप मोठं त्यांना वाईट वाटलं. आणि आता ह्याचं मी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे म्हणून विचारायला कोणाकडे गेले, तर गणपती बाप्पाकडे गेले. गणपती बाप्पा जे ऋषींचं रूप घेऊन आलेले होते त्यांनी बरोबर बघितलं, आता ह्यांना प्रायश्चित्त घ्यायचंय म्हणल्यावर काय केलं पाहिजे. गो हत्येचे पातक पडले गौतम ऋषीच्या शिरी हो, त्याने तप मांडिले ध्याना आणून तुझं अंतरी हो. त्या गौतम ऋषींनी आपल्याकडून गाय मारली गेली आणि गाय मारली जाणं म्हणजे माणूस मारल्या जाण्याचं पातक आहे. कल्पना करा, एक गाय जर आपल्याकडून मारली गेली, आपल्यामुळे मारली गेली, तर माणूस मारला जातो, एवढं पाप आपल्याला लागतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, आता हे ब्रह्महत्येचं पात आहे, हे ब्रह्महत्येचं पातक दूर व्हावं म्हणून तपश्चर्या सुरू केली. आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं, मी माझ्या डोक्यावरची गंगा तुला देतो, त्या गंगेमध्ये स्नान केल्याशिवाय तुझं पाप जाणार नाही. आणि म्हणून त्याने तप मांडिले ध्याना आणून तुझं अंतरी हो, प्रसन्न होऊन त्या ते स्नाना दिधली गोदावरी हो. आणि त्या गोदावरी नदीच्या काठावर आपण राहतो. अशी ही गोदावरी कुणामुळे आली, तर एका गायीमुळेच आलेली आहे. आणि म्हणून ही गोमाता कशी आहे, तर सगळी तीर्थ जिच्याकडे आहे, 33 कोटी देव जिच्याकडे आहेत. 33 कोटी म्हणजे काय तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर नुसतंच येऊन गेले आणि बडबड करून गेले आणि कधी एकदा आता प्रसादाची वेळ होते अशी आपल्याला, म्हणजे नुसतं इकडून आलं आणि इकडून गेलं असं करायचं नाही. तर आपल्याही लक्षात गोष्टी राहिल्या पाहिजे. आपण हिंदू आहोत आणि आपण सगळे गोसेवक आहोत. कोणताही पंथ असू द्या, हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक जातीपाती आहेत. सगळं जरी असलं तरी सगळ्यांना एकत्र जोडणारा दुवा म्हणजे गोमाता आहे. आणि या गोमातेचं रक्षण केल्याशिवाय, या गोमातेची सेवा केल्याशिवाय आपल्या जीवनाची कर्तव्यता नाही. आज आमचं दुर्दैव असं आहे, आम्ही मोठमोठ्या यात्रा करायला जातो, आम्ही केदारनाथला जातो, आम्ही कुठे लांब 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 पर्वतावरती जातो आणि तिथे जाऊन काय करतो, तर परधर्मीयांचे खिशे भरायचं काम करतो. तुम्ही बघा, जेवढी अशी मोठमोठी देवस्थानं आहेत, सगळ्या देवस्थानांच्या आजूबाजूला यवनांचंच सगळं साम्राज्य आहे. आपल्या हिंदू लोकांनी जायचं आणि आपले आपण कष्टाने कमवलेले पैसे हे तिथे त्यांच्या माथी घालायचे आणि त्या देवाला नमस्कार करून परत घरी यायचं. याच्यानं तुम्हाला जेवढं पुण्य मिळणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं पुण्य हे घरामध्ये गाय पाळली तर मिळणार आहे. त्याच्यामुळे जर आपल्या घरामध्ये जागा आहे, आपली जर आर्थिक पात्रता आहे, बघा आज दुर्दैव असं आहे, ज्या वेळेला मी ह्या आजच्या आपल्या कार्यक्रमाचं पोस्टर माझ्यापर्यंत आलं आणि ते ज्यावेळेला मी मोबाईलवर सगळीकडे शेअर केलं तर मला 2-3 जणांचे मेसेज आले, अहो गाईचं बारसं करतात का म्हणले. गाईच्या बारशाचा एवढा मोठा कार्यक्रम असं कुठे असतं का. त्यांना म्हटलं, अहो आजकाल तुम्ही लोक कुत्री विकत घेता आणि आपल्या मांडीवर घेऊन त्यांना बसता आणि हे माझं पोरगं आहे असं म्हणतात. अशी बरीच घरं मी बघितली आहेत आणि खूप पैसा असतो.
पण काय अकलेपेक्षा पैसा जास्त आला की त्याची परिणिती अशी होत असते. आणि मग ते कुत्रं आपल्या मांडीवर घेऊन बसतात आणि हे माझं बाळ आहे म्हणतात. म्हणजे तू कुत्र्याला बाळ म्हणावंस म्हणून देवानं तुला माणसाचा जन्म दिला असं म्हणायला हरकत नाही. पण हे केलेलं तुम्हाला चालतं, मग त्या गोमातेचं बारसं केलेलं काय वाईट आहे हो. आणि म्हणून जेवढी लोक इथे बसलेले आहेत, एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत ज्यांनी या गाईचं बारसं इथे आयोजित केलेलं आहे. मुळातच आपण आपल्या धर्माला असं काहीतरी कमी लेखतो आहोत. आणि आपलं सुदैव आहे की आता आपल्याला राजासुद्धा असा मिळाला आहे की त्या राजाला म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांनी सुद्धा गायीच्या बरोबर बघा फोटो काढून टाकले. त्यांनी त्यांच्याकडे सुद्धा गायी पाळलेल्या आहेत. नाहीतर आत्तापर्यंतचे आपले असणारे राज्यकर्तेच असे होते की ज्यांच्या नावाचे कत्तलखाने होते आणि ते आपल्यावरती राज्य करायचे. पण सुदैवानं आता जरा वारं चांगलं आलेलं आहे. जर आपला राजा त्याच्या घरी गाय पाळू शकतो तर आपणही नक्की गाय पाळू शकतो. गाय पाळण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही. उलट गाय पाळणं हा आचाराच्या दृष्टीने सर्वोत्तम ज्याला आपण म्हणतो. बघा, तुम्ही कितीही पापं केलेली असू द्या, पण तुम्ही ज्यावेळेला गायीची सेवा करता तर ती पापं नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या गायीमध्ये आहे. आणि म्हणून गोसेवा करणं हीच भगवंताची सेवा आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आजपासून असा निर्धार करू की आपल्याला शक्य होईल त्या मार्गाने आपल्याला जमेल तशी गायीची सेवा जास्तीत जास्त आपण करायची. आणि पुन्हा त्या परमेश्वराच्याकडे एवढीच प्रार्थना. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण दरवेळी साजरी करतो, पण त्यांनी सांगितलेला विचार जोपर्यंत आपण पाळणार नाही तोपर्यंत खरी त्यांची सेवा झाली असं म्हणता येणार नाही. अहो, ज्या संभाजी महाराजांनी फक्त हिंदू धर्मासाठी आपलं बलिदान दिलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी सबंध आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्यांना सार्थकता वाटावी असं काहीतरी करायचं असेल तर आजपासून सगळ्यांनी निर्धार करू. मला जमेल तसं, जमेल तेवढ्या माझ्या ऐपतीनुसार मी गायीची सेवा करेन आणि गोरक्षणाचा मी प्रयत्न करेन. एवढं बोलतो. आणि ही झालेली आजची सेवा गोमातेच्या चरणी आपल्याला समर्पण करायची आहे. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे आणि एकच समर्थांनी सांगितलेला संदेश, जो आचार आपल्याला पालन करायचा आहे तो माझ्या मागे आपण सगळे म्हणा. सगळ्यांनी म्हणायचं आहे, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, सुरभिर्वैष्णवी माता नित्यं विष्णुपदे स्थिता, गोग्रासो तु मया दत्तं, सुरभि प्रतिगृह्यता, धर्म की अधर्म का मोठ्याने प्राणियों में विश्व का गोहत्या, गोहत्या, गो माता की, गो माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परमकाराय दुभंती गावा. खऱ्या अर्थानं परोपकाराकरताच खऱ्या अर्थानं वृक्ष असेल, नदी असेल आणि विशेषतः गाय असेल तर या भूतलावरती आलेली आहे. खरं तर खूप कौतुकास्पद हा छोटाखानी सोहळा आज या ठिकाणी साजरा होत आहे.
आणि करावं तितकं कौतुक या दाम्पत्याचं खऱ्या अर्थानं थोडंच आहे. गाय जी आहे तर गाय खऱ्या अर्थानं 33 कोटी देवतांचा वास महाराजांनी सांगितलं या गायीमध्ये आहे. नव्हे ही जी गाय आहे तर ही तुमच्या आमच्याकरता उपकाराकरताच या ठिकाणी भूतलावरती आलेली आहे. आज या ठिकाणी गायीचं महत्त्व, सुंदर असं महत्त्व महाराजांनी या ठिकाणी पटवून सांगितलं. परंतु मी याहीमध्ये महाराजांची माफी मागून थोडंसं त्याच्यामध्ये अजून ॲड करेल, जमा करेल. ते असं, जीवनामध्ये आपण खऱ्या अर्थाने जे 4 वर्ण सांगितले शास्त्राने, त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र प्रत्येकाचं कर्म ठरलेलं आहे. पण आपण सर्वजण खऱ्या अर्थाने मोडतो ते वैश्य वर्णामध्ये मोडतो. आणि वैश्याचं कर्म भगवंतांनी गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सांगितलं. ते सांगितलं कृषी गोरक्षा वाणिज्य वैश्य कर्म स्वभावज. कृषी करणे, गायीची सेवा करणे, व्यापार करणे हे तुमचं आमचं कर्म आहे. आणि मग हे कर्म करत असताना कृषीला जर जिवंत ठेवायचं असेल तर गाय जिवंत राहिली पाहिजे. कारण कृषी ही सजीवता आहे आणि कृषीला खऱ्या अर्थाने आज आपण रसायनाच्या माध्यमातून मारत चाललो आहोत आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगतो आहोत. खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगतो की ज्यावेळेस कृषीमध्ये आपण हरित क्रांती साधारणतः 80च्या दशकामध्ये हरित क्रांती आपल्या भारतामध्ये झाली, ती झाली उत्तर भारतामध्ये. आणि त्याचे परिणाम असे झाले की त्या हरित क्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्याची खूप भरभराट झाली. परंतु तो आनंद फार काळ आपल्यापर्यंत टिकला नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचे दुष्परिणाम अगदी 10-20 वर्षानंतर जाणवायला लागले आणि त्याचे परिणाम असे झाले की अनेक रोगांमध्ये खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी वाहत चाललो. नवे अनेक रोग आपल्याला झाले. विशेष म्हणजे कॅन्सरसारखा रोग. आज त्या उत्तर भारतातून कॅन्सरच्या ट्रेन निघतात. तेच लोन आपल्याकडे पसरलं. साधारणतः 90-2000च्या दशकामध्ये आपल्याकडे हरित क्रांती नवे खूप आपल्याकडे आपण शेतीमध्ये खूप प्रगती केली असं आपण म्हणायला लागलो. परंतु आज किमान 10 कुटुंबामध्ये एक तरी रुग्ण कॅन्सरचा आपल्याकडे मिळायला लागला. त्याचं कारण काय तर आपण गाईला फाटा दिला. आज आपल्याकडं बैल राहिला नाही, गाई राहिल्या नाही, आहे तर फक्त पाळतो त्या कोणत्या जर्सी. आणि जर्शीचं जे आहे तर आपल्याकडं जे आल्या त्या पाश्चिमात्य देशांकडून आल्या आणि त्या जर्सी कशा तयार झाल्या तर त्याचं तुम्हाला सांगतो. आपल्या गाईला, गावठी गाईला 1 वासरू होणार. ती गाय फार केलं तर 1-2 लिटर दूध द्यायची. परंतु आपली भूक खूप वाढली मानवाची आणि मग आपल्या गाईला आपण संकरण केलं. कशाचा क्लोन आहे माहिती का? डुकराचा क्लोन. डुकरं आणि गाय दोघांचं मिळून ही जर्सी तयार झाली आणि ती जर्सी आपल्याला 50-50 लिटर दूध द्यायला लागली. त्याच्यामुळं आपल्या गावठी गाईचं जे आहे खऱ्या अर्थानं जे गुणधर्म ते कमी झाले. त्याचे परिणाम आज आपण भोगतो. आज आपण दूध पिलं, जर्सीचं दूध पिलं का आपले पोरं पण जर्सीसारखेच ओरडतात. जर्सी गावठी गाईचं वासरूचं हंबरणं आणि जर्सीचं ओरडणं कसं असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण आपल्याकडे गावठी होत्या म्हणतो मी, आहे नाही. कारण सगळ्यांकडेच गावठी नाही आहे. म्हणून या ठिकाणी जर्सीचं आणि गावठीचं खऱ्या अर्थानं फरक आपल्याला कळतो. आणि मग मी तुम्हाला एकच सांगेल की गावठी गाईची आपण सेवा केली पाहिजे, गावठी गाय पाळली पाहिजे. त्या फायदा अजून तुम्हाला सांगतो पुढचा. ज्यावेळेस आपला मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर या आत्म्याचा प्रवास सुरू होतो. हा आत्म्याचा प्रवास सुरू झाल्यानंतर वैतरणी नावाची नदी, रक्तरेतपोवाने भरलेली नदी, जी नदी या आत्म्याला पार करायची असते. काही योजना तिचं अंतरशास्त्राने सांगितलं आणि हे काही योजना अंतर पार करण्याकरता त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला कोण मदत करतं? नवे या आत्म्याला कोण मदत करणार आहे? तर त्या ठिकाणी गाय कामधेनू मदत करते. पण कधी? ज्यावेळेस तिची आपण सेवा करू त्यावेळेस, इतरत्र किंवा इतर वेळेस नाही. म्हणून त्याकरता तरी आपण गायीची सेवा केली पाहिजे. 5-50 जर्सी पाळा, नवे 100 पाळा, अजिबात दुमत नाही. परंतु एखादी तरी गावठी गाय पाळा आणि तिची सेवा करा. महाभारतामध्ये दधीची ऋषींनी त्या ठिकाणी फार मोठं पात्र आहे महाभारतातलं. त्यांनी गायीची सेवा केली. सांगू, शंकराचार्यांना आपल्या शिष्यांनी प्रश्न विचारला, म्हणे महाराज या पृथ्वीवरती आपण वावरतो, या पृथ्वीला एवढं दुःख देतो
आणि नवे नवे अनेक प्रकारचं त्या ठिकाणी आपण खोदतो उकरतो, सगळं काही करतो, तरी ही पृथ्वी आपल्याला का माफ करते? खऱ्या अर्थानं पृथ्वीचं नाव क्षमा आहे. आणि मग ही पृथ्वी तुम्हाला आम्हाला का माफ करते? तर त्यावेळेस आपलं शंकराचार्यांनी शिष्याला सांगितलेलं उत्तर असं आहे की या मृत्यूलोकामध्ये 7 असे तत्व आहे की त्या तत्वांमुळे ही पृथ्वी तुम्हाला आम्हाला सांभाळते. मग ते 7 तत्व आपलं शंकराचार्यांनी शिष्यांना सांगितले. मग त्यामध्ये पहिलं तत्व आहे ती म्हणजे गाय. महाराज म्हणतात गोभीर विप्रेश्य वेदेश्य सतीभी सत्यवादिभी अलुब्धही दान शुरश्य सप्तभीरधारी मही. मग सांगायचा भाव एवढाच आहे की जी गाय या ठिकाणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच ही पृथ्वी तुम्हाला आम्हाला तारणार आहे, अन्यथा नाही. पुढचे तत्त्व तुम्हाला सांगत नाही, कारण खूप गोड असं चिंतन महाराजांनी केलं आहे. आणि तुम्ही 5 पक्वान्नाचं जेवण जेवल्यानंतर मी पिठलं चपाती तुम्हाला चारू इच्छित नाही. असो या ठिकाणी गोड आणि सुंदर साच आणि मवाळं मितुले आणि रसाळ सुंदर असं गोड चिंतन माऊली या ठिकाणी आपण केलं. मी उपस्थितांच्या वतीने आणि विशेष करून आमच्या बोडके परिवाराच्या वतीने आपलं या ठिकाणी हार्दिक असं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. खूप सुंदर चिंतन या ठिकाणी केलं. महाराजांकरता एकदा जोरात सर्वांनी टाळ्या वाजवा. असंच याही पुढे आपण आम्हाला या ठिकाणी उपकृत करावं अशी आपल्याला विनंती करतो. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परमश्रद्धेय पांडुरंग पाटील गडकरी, त्याचबरोबर आमचे सर्व आप्तेस्त इष्टमित्र, गावातील आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले या ठिकाणी आभार मानतो आणि विशेष आभार मानतो ते आमचे बालाजी चॅनलचे. आज ते या ठिकाणी कार्यक्रम छोटा असो की मोठा असो, परंतु हा कार्यक्रम सर्व परिसरामध्ये नवे जिल्ह्यात नवे महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम ते करतात. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आपले या ठिकाणी आभार मानतो आणि उपस्थितांचे पुनश्च एकदा आभार मानून या ठिकाणी थांबतो. पुन्हा या ठिकाणी यानंतर भोजनाचा प्रसादाचा कार्यक्रम होईल, आपण याची नोंद घ्यावी. धन्यवाद. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज की, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, गो माता की जय.